बातमी आता लातूरमधून आहे। लातूरमध्ये एका युवकाला अमानुष मारहाण झाली आहे। त्याची सुरुवात एका हॉटेलमधून झाली होती। त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आता समोर आलाय। अंबाजोगाई रस्त्यावरील हॉटेलमध्ये दारू प्यायल्यानंतर बिल देण्यावरून हा वाद झाल्याचं समजतंय। या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत। या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। आपण पाहूया। लातूर अंबाजोगाई या रस्त्यावर एका बारच्या समोर एका युवकाला 5 ते 7 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना जी आहे ती घडली होती आणि त्यानंतर तेथील जी व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जे आहे त्या मारहाण करणाऱ्या आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्या आरोपींची थेट रस्त्यावरनं पोलिसांनी जे आहे ते धिंड काढली होती। त्यानंतर या प्रकरणामध्ये 7 जणांच्या विरोधामध्ये जे आहे ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बाकीचे उर्वरित 3 जे आहे त्यांचा शोध जे आहे ते पोलीस जे आहे ते घेत आहेत। 4 आरोपीपैकी एक आरोपी जे आहे तो अल्पवयीन आहे आणि 3 आरोपींची जर पाहिलं तर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं। त्यामुळे पोलिसांकडून जे आहे ते तातडीनं यांच्यावरती कठोर कारवाई होण्यासाठीच्या पावलं जे आहे ते उचलताना सध्या पाहायला मिळत आहेत। बाकीचे 3 आरोपी आहेत त्यांचा जो शोध आहे ते पोलीस जे आहे ते घेत आहेत। तर एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये ज्याला मारहाण झाली तो चिंचोले नावाचा जो युवक आहे याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार जे आहे ते सुरू आहेत। एकूण जर पाहिलं तर लातूर पोलिसांकडून जे आहे ते दहशत माजवणाऱ्या या ज्या युवकांचे आहे ते आता त्यांच्यावरती जरब बसवण्यासाठी त्यांची जी आहे आता धिंड जी आहे ते पोलिसांकडून काढण्यात आलेली आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।